नाही जाऊन देणार, पण मग मी जाणार आहे. पण तुम्ही किती काही केलं तरी तुम्हाला मी 8 दिवसापासून म्हणून राहिले मला लग्नाला जायचं. तिचं आमंत्रण आलेलं 10-12 दिवस झाले. ती मला 5-6 दिवस आधी ये म्हणली होती. पण तिचं आमंत्रण तुला तू माझ्या नातेवाईकाची मला जाऊन देती का? तुम्हाला कधी जाऊन नका देऊ म्हणलं. तुम्हाला मी फक्त काय म्हणत असते, तुम्हाला मी फक्त जाऊन द्यायचा विषय नाही. तुम्हाला मी जा म्हणत असते एकटेला, मला यायचं नसतं असं म्हणत असते. हागल्या मुतल्या नातेवाईकाचं तुमचं काही ना काही निघत, मग परवडतं का ते जायला? चुलत निलत पार त्यांच्या सासरवाड्यांचं, त्यांच्या पार चुलत भावांचं पार कुठं कुणी मेलं, कोणाचं लग्न, कोणाचं साखरपुडा, कोणाचा 10वा, कोणाचा 13वा, शुल्लक गोष्टीला सगळ्याला पळायचं का नुसतंच? एवढी जागीरदार आहेत का आपण? मी जाणार आहे, मला काय नाही सांगायचं. मी हळदी दिवशी तरी जाणार आहे. यायचं नाही म्हणजे मी तुम्हाला असंच करते का? लग्न झालं म्हणजे काय नुसतं काय तुमची काय बायको म्हणजे काय एखाद्या हमालीनं वाटते का काय? कधी तुम्हाला जाऊन नाही दिलं? कधी? पण तुम्ही असं कमन करता हो? तुम्ही मालक आहे म्हणल्यानंतर तुम्ही कसं बी दाबून नेणार का? अधिकार आहे, पण मग मला बी काही माझी मनाची मर्जी नाही का? नातेवाईकाचीच जायचंय का मला? तुमचे ते नातेवाईक काय, ते नातेवाईक बाई त्यांना चव आली. मी जाणार. झकन बिक नाही म्हणायचा. मी तुमच्या मर्जीत किती राहते. तुम्ही म्हणले तुम्हाला वाटत इथं तिथं बसायला जावं नाही, बायांपाशी कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही, तरी मी तुमचं ऐकतेच ना. जाते का कुठं बसायला का कोणत्या बायांच्या? उपकार करते. मग तुम्ही बी माझ्या मनासारखं कधीतरी वागलं पाहिजे ना. वागतच नाही काय तुमच्या गाणागोताला लय उपकार आहे हो. कोणाच्या कार्यक्रमाला गेलं, कोणाच्या कशाला गेलं, कुचक्यावानी बोलणार, कुचक्यावानी वागणार. किती काम केलं, किती काही केलं तरी हिने काही केलंच नाही. आणि दुसऱ्याने देखत तीन सगळ्या पाहुण्या रावळ्या देखत म्हणायचं ही कशालाच हात लावित नाही, ही काहीच करीत नाही. आली तर इथे पाहुणीवानी बसती, म्हणजे माझा एक हात आहे म्हणून सगळ्याला खोटं वाटलं पाहिजे का ही खरंच काही करीत नाही. आणि किती करा तरी कुणाला खरं वाटतच नाही. आणि तुम्हाला चांगलं माहिती मी कुठे गेल्यानंतर मला तसं आवडत नाही. मी कोणाला करू लागते तुमच्या नात्यामध्ये गेल्यानंतर. कधी म्हणले का तुम्हाला आजपर्यंत? कुणी किती फडाफडा बोललं तरी मी गप बसून राहते. जाऊ दे बाबा. ऐकून घ्यायचं म्हणजे ऐकून घ्यायचं म्हणजे लहान असलं म्हणजे कुणी किती कुचक्याने लागलं, किती कुचक्याने बोललं तरी ऐकून घ्यायचं. लहान असलं म्हणजे लहानला मन नसतं का? पंचायतीने माहिती मला. मी जाणार आहे. जायचं तर मग परत यायचं नाही. आणि काय शेण खातान का मी परत नाही आले? कोण शिजून बिजून घालीन, कोण कपडे बिपडे धुई, कोण घरातलं काम करीन मी माझ्या पद्धती. तुमच्या अशा कुचक्यापणामुळे ना मी इथून पुढे आता तुम्ही जसं वागता तसे तुमचे व्हिडिओज टाकत जाणार. काय करायचं असं? लय खोटारडा माणूस आहे. लय इतकं नालायक आहे ना, खरंच लय. मग माझं डोकं असं फिरतं ना, संध्याकाळचा स्वयंपाकच करून घालणार नाही. ती मला म्हणत होती 8 दिवस कवाय ना आधी म्हणलं 8 दिवस नाही बाई म्हणलं. मग म्हणे हळदी दिवशी कवाय ना ये म्हणे. तुझं तू वेगळं करून काय, तुम्हाला जरी पूजा घातली ना म्हणे कोणाचं खायचं नाही ना म्हणे, तुझं वेगळं करून काय. म्हणून म्हणलं हळदीला तरी जावा. मग एवढं असं कुचक्याने बोलल्यावर माणसाने कसं काय जायचं? तुम्हाला नाहीच जुमानलं, नाहीच ऐकलं आणि तरी गेलं, मग काय करता? मग किती भांडणं होती दोघाची? मी एकदाच सांगतो, जायचं नाही. तुमचे एवढे माणसं कुचक्याने वागते तरी मी भिकाऱ्यावानी पळतेच ना तुमच्या माग. आवाज बंद कर पाहिजे तुला आधी सांगतो. मी जाणार. सनकन ठेवली एखादी काना माग मग समजून. सनकीने ठेवा नाही तर फानकीने वडा, पण मी जाणार. मी कधी तुम्हाला हट्ट करीत नाही. कुठं न्या मला फिरायला, किंवा मला कधी म्हणत नाही का एखादी साडी घ्या बाबा 1000-1200ची कवाय ना, किंवा 500-600ची कवाय ना. काहीच हट्ट करीत नाही, काहीच नाही. मला फक्त आहे ना असं जवळचं कोणाचं काही कार्यक्रम असता का माझा बाबाच्या अंगात येतं. फक्त एकच ध्येय असतं, हिला जाऊन न देणं.
मी तसं अंगात आणते का? कुणी किती तुमच्या नातेवाईकांनी खडूसवानी वागलं तरी येतेच ना. आणि येऊन बी जाऊन बी कुणाला उपकार नाही काहीच नाही तरी म्हणते तर हे येत नाही, हे नाही असं करीत, हे नाही तसं करीत. तुम्हाला मला नावच ठेवतेत ना. हां ठेवतेत का नाही नावं? मला जाऊन देत म्हणून नाव ठेवतात ना. आणि कशाला जाऊन नाही दिलं सांगा बरं. जाऊन आणि घेऊन काय कोणी मोठ्या पानाने तरी वागत तिकडं वाग अहो एका बहिणीच्या घरी 16 वर्षानंतर गेले होते मी. मला 9 वर्षानंतर लेकरू झालं होतं. पोरगी फक्त 3 महिन्याची होती. टीच भर लेकराला फक्त कपड्याला 100 रुपये लागते. तर लग्नाला गेलं तर त्या लेकराला टीच भर कपडा सुद्धा नव्हता घेतला. एवढं ध्यानात धरा. का दुसरीकडे फार 2-2, 2.5-2.5 हजाराचे आयर नेले का त्यांच्या मनांनी बसत नाही काय नाही. त्यांना लागत आहेत 10-10, 15-15 हजाराचे आयर असले का मग त्यांच्या पुढं लय पुढं करणं, त्याच्या संग लय गोड बोलणं. आणि आपलं गरिबी हरिबी 2-2.5-3 हजारापर्यंत काही नेलं का कोणी भाव नाही देत, कोणी किंमत देत नाही, कोणी इतके खडूसवाने वागत येत. मग मी तेच लावून धरते का तुमचं? तेच लावून धरते. आवाज बंद कर. मग मी जाणार आहे. मला भांडणं काढायला तुम्ही लावलेलं सांगू नको म्हणजे पद्धतीने मग मी जाते. मी याच्यापेक्षा ना मेलेलं बरं काढा एवढा असा ताण काढण्यापेक्षा. इतका कसा खडूस आहे काय माहिती दलिंदर माणूस. मी तुमचा पिक्चर सोडणार नाही. जर तुम्ही मला गोडीत जा म्हणत नाही ना तर मी तुमचा पिक्चर सोडणार नाही. नाही तुम्ही स्वयंपाक सुद्धा करणार नाही, काहीच करणार नाही. करू नको, जाऊ नको. मला जायचं. अहो माझी लहानपणीची एकदम बालवाडीपासूनची मैत्री हो आमची. जाऊ द्या हो. किती गोडीत घेतलं, किती प्रेमाने बोललं तरी ऐकत नाही. मी जाणार आहे. मला बाकीचं काही नाही माहिती. लग्न कार्य काय अशा परत गोष्टी होत नसत्या. तर एकदाच त्याला मुहूर्त असतो. आपल्या भांडणं कटकटी आयुष्यभर चालू राहतं. लग्न झालं म्हणजे एवढं लगेच सगळं नवऱ्याच्याच मनावर असतं. काय खरं नाही बोल. त्यापेक्षा बाईचा जन्मच नसला पाहिजे माणसाला. खरंच ना. किती काही सगळं तुमच्याच मर्जीत राहून करायचं. मग कुठंतरी जाते येते का तुम्हाला? नाही आवडत एखाद्या माझ्या नातेवाईक आईच्या आणि बापाच्या एवढ्या लांब आहे त्यांचं तुम्हाला कसला ताण नाही जाण्याचा येण्याचा ना कशाचाच ताण नाही ना. तिकडं मला कधी जाऊन देत नाही का नेत नाही का येत नाही. तिकडचं कोणी जात येत नाही. कधी पण तुमच्याच नुसतं गाणागोताचा पुळका. माझा आहे का तुम्हाला कधी काय ताण? मग कधीतरी कुठंतरी जाऊन द्यायचं नाही एखाद दिवशी. राहू नको लगेच निघ म्हणजे हाताला धरून नाही घरात घुसलेली. त्या आयर ठेवला होता मी. ठेवा त्याच्यामध्ये पिशवी मध्ये आयर बियर ठेवला होता बरं का. काहीच नाही आयर फक्त साडी आहे आणि कपडे. तर फक्त काय तुमचं धन नाही घेतलेलं मी. एवढं कसं टकलो हैवान अगोदर असतान. सगळं तुमच्या हातात आहे म्हणून असं करते काय बावटवानी. मी पण मग इतकी जिद्दी कुणी तुमचं मेलं तरी मग मी मौतीला सुद्धा उभा नाही राहणार. सांगा तुला मी जाय. तुला जायचं लगेच निघतो. लगेच निघ म्हणजे परत सांगितलं माहिती. खरंच नवरीची जाती इतकी हलकट असती ना, लय हलकट असती. त्यांच्या गाणागोताचा पुळका म्हणलं का दिवसाची रात्र करून पळण. पण दुसऱ्याला म्हणलं का नाही असं काट्यावर धरल्यावानी करण. या गुणाचे सुद्धा लागतात लोक. एवढं ध्यानात धरा. संसार माझ्या संघ करायचा आहे तुमच्या नातेवाईका संघ नाही. कोणी किती भरून दिलं फुगून दिलं तरी तुमचं सुख दुःख मी वाटून घेणार आहे. तुमचे नातेवाईक नाही वाटून घेणार. काय त्या गणगोताचा पोळका दाखवते तर बघा बर का. मग माझं डोकं फिरलं ना मी ना जीवच देऊन टाकेन. हसण्यावर ते बरं का. लाडत नका किंवा भांडणं मग जास्त होय ना. जायचं नाही. जाणार आहे मी. नाही घेतलं तर नाही घेतलं घरामध्ये मला काय फरक नाही पडला. जाईन मी. बघा तुम्ही स्वतःच म्हणलं की धावत पत लिजिम खेळत सुटन. आणि दुसऱ्याला म्हणलं की निस स्वतः नाही येणार एकट्याला जाऊन नाही देणार.
लय हलकट असते नवऱ्याची जात बरं का. त्याचं गणगोत म्हणलं का मग लय प्रिय. दुसरीकडे जायचं म्हणलं का बायकोला नुसतं आडापाट्या घालायचा, घरात यायचं नाही, जायचं निघून जायचं, असं जीव वैतागलाय ना. खरंच बाईचं आयुष्य लय 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 खोटं असतं खरंच ना. आपण एकटं कुठं जर गेलं तर लगेच लोक नाव ठेवणार, नवरा नसता की संग, आणि नवऱ्याला संग न्यावं तर नवऱ्याची जात अशी असते हलकटन. हे त्यांचंच गणगोत, त्यांचेच नातेवाईक लागत आहे फक्त. मी जाणार आहे